धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, पाणी हे जीवन आहे. पाण्याचा थेंब आणि थेंब महत्त्वाचा आहे आणि आपण बघतो पाण्यामुळे शेती बहरते, फुलते, फळते आणि डोलते. पण अशा परिस्थितीत काही गावांमध्ये अगदी दुष्काळ आपल्याला जाणवतो. पाण्यासाठी लोक वणवण भटकताना दिसतात. पण अशाच वेळी काही गावं मात्र अशी आहेत की ती फळलेली, फुललेली आहे, बहरलेली आहे, सुजलाम सुफलाम आहे. त्यांचा कायापालट झालाय. कशी घडली ही किमया जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमातनं. विषय आहे पाणी पुरवठा संस्थेने केला कायापालट आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर शंकरराव मगर यांना. नमस्कार. डॉक्टर शंकरराव मगर हे जलतज्ञ, माजी कुलगुरू, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी. तसंच त्यांच्यासोबत तात्यासाहेब फडतरे आलेले आहेत. नमस्कार तात्यासाहेब. तात्यासाहेब फडतरे हे प्रयोगशील शेतकरी आणि 2016चे कृषी सन्मान पुरस्कार विजेते आहेत. आपल्या दोघांचे मी मनपूर्वक आमच्या या कार्यक्रमात स्वागत करते. चर्चेला सुरुवात करूया. मुळात आपल्याला ही संकल्पना कशी सुचली? सुरवड गावची ही यशोगाथा आहे आणि इथं समाज परिवर्तन झालेलं आहे, निश्चितपणे झालं आहे. पण याचं मूळ कारण पाणी आहे आणि अशी ही म्हणजे ही कायापालट होण्यामागे एक मनोरंजक अशी कहाणी आहे. खडकवासला कॅनलचं पाणी हे म्हणजे डाव्या कालव्यात सोडायचं आणि बोगदा काढला आणि ते पाणी आणणार आणि त्यांनी सांगितलं की निमगाव, केतकी आणि बावडा ह्या 2 ठिकाणी 12 ब्लॉक होणार. हत्तीवरून साखर वाटली आणि आम्ही खुश झालो की आमचा 12 ब्लॉक होणार, आमचं गाव 12 ब्लॉक होणार. त्यावेळेला माझे थोरले बंधू आणि एक स्थापत्य अभियंता पाटबंधारे खात्यात अधीक्षक अभियंत्याचे तांत्रिक अधिकारी होते. त्याने तपासून बघितलं. ते म्हणले हे कधी शक्य नाही आहे, हे शक्य होणार नाही आहे, आपलं गाव वंचित राहणार. आणि मग त्यांच्या डोक्यात कल्पना आली की आपण आपल्या उशाशी उजनी धरण आहे, पायथ्याशी भीमा नदी वाहते, फक्त 5 किलोमीटरचं अंतर आहे. आपण जर या ठिकाणी उपसा सिंचन योजना जर केली आणि त्या ठिकाणी जर आपण पाणी आणलं आपल्या गावामध्ये येईल, असा हा मनोरंजक इतिहास ह्या कल्पनेमागचा. आणि आम्ही त्या कल्पनेचा पाठपुरावा केला आणि पाठपुरावा करून ती स्कीम अंमलात आणली. 1989 साली 90 साली ती स्कीम अंमलात आली. भीमा नदीवरून 5 किलोमीटरची पाईपलाईन टाकली, 600 मिलीमीटरची पाईपलाईन, आणि त्यातून आम्ही एका सेकंदाला म्हणजे त्याला 30 क्युसेक्स असा फ्लो आला, इतकं पाणी आणलं. म्हणजे एका सेकंदाला 450 लिटर पाणी त्या भागात आणलं आणि त्या पाण्याने आमचा कायापालट केला. गावाचा कायापालट पाण्याने केला. पाण्यामुळं शेती ऊर्जित अवस्था आली, शेतीमुळं अर्थकारण बदललं, अर्थकारणामुळं समाजकारण बदललं, शैक्षणिक परिस्थिती बदलली. असा त्याचा छोटासा मनोरंजक इतिहास आहे पाण्यामागचा. हो, छोटा पण परिवर्तन खूप घडवलं या इतिहासाने नक्कीच. तेव्हा सुरुवातीची परिस्थिती काय होती गावात? ज्यावेळेस 1989 साली हे मनात येण्याच्या अगोदरची जर कल्पना बघितली आपण, अक्षरशः फक्त पावसावर जी पिकं येतात, म्हणजे जे आपण त्याला भरडधान्य म्हणतो, ज्वारी, बाजरी, अशा पद्धतीची फक्त पिकं व्हायची. म्हणजे आम्ही फक्त चातकाप्रमाणे वर पाहत बसायचं पाऊस कधी येतोय. अशा परिस्थितीत तुम्ही कुठं जरी एका जागेवर उभा राहिले, चारी बाजूला तुम्हाला सगळं फक्त ज्वारीचंच क्रॉप दिसणार. आणि अशा परिस्थितीत आपण ऊसाची शेती करू शकतो आणि ह्या भागात ऊस होऊ शकतो किंवा फळबागा होऊ शकतात, भाजीपाला होऊ शकतो, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज ज्यावेळेस आपण त्याच बांधावर उभा राहतो आणि तिथून आपलं सगळं शिवार पाहतो, त्यावेळेस शिवारातमध्ये खूप चेंज झालेला असतो. खरंच आनंदाची बाब आहे ही. सुरवड गावाचा क्रमाक्रमाने विकास कसा होत गेला? प्रथमतः बरं का,
म्हणजे 90 साली पाणी आलं. हं. सुरवड गावाचा क्रमाक्रमाने विकास कसा होत गेला? प्रथमतः बरं का, म्हणजे 90 साली पाणी आलं. हं. पाणी आल्याबरोबर संपूर्ण आमच्या गावाचं क्षेत्रफळ जवळजवळ 1250 एकराचं क्षेत्रफळ भिजवण्याचा. आता त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही ही उपसा सिंचन योजना केली त्यावेळेस आम्हाला खरं म्हणजे नाबार्डचं सहाय्य मिळालं. नाबार्डचे डायरेक्टर अण्णासाहेब शिंदे होते. हं. अप्पासाहेब पवार कृषी विचार प्रतिष्ठानमधून आम्हाला प्रोत्साहन देत होते की तुम्ही गावासाठी काहीतरी करा. आणि मग सुरुवातीला आमच्याकडे एक अशी झाली की आम्हाला आनंदाचा क्षण म्हणजे आम्हाला गावानी पूर्णतः साथ दिली. इव्हन काम चालू असताना गावच्या गाव खोदायला यायचं, स्वतः सहभाग घ्यायचा. सहभागातून स्कीम निर्माण झाली. आणि आपण जर स्थित्यंतर म्हणाल तर आमचं 100 साधी धाब्याची घरं, हं. एकही ग्रॅज्युएट नाही, आम्हीच पहिले ग्रॅज्युएट, तिथं कोणी पदवीधर नाही आहे. शिक्षणाच्या बाबतीत हेळसांड होत होती. 4थीपर्यंत शाळा होती. गरिबीची परिस्थिती, सगळे रोजगार हमीवर कामाला जात होते. शेती होती परंतु त्यांचं आर्थिक बळ काहीच नव्हतं. अशी परिस्थिती त्या गावाची होती. आणि पहिलं स्थित्यंतर पाणी आलं. पाणी आल्यानंतर आमच्या गावात पहिल्याच वर्षी साखर कारखान्याच्या मदतीनं जवळजवळ 450 ते 500 एकर ऊसाची लागवड झाली. बरं. ऊस आला. ऊसाबरोबर मग इतर भुसर पिकाही आली. आणि आमचं साधारणतः 5 वर्षामध्ये हळूहळू आमची परिस्थिती सुधारू लागली त्याच्यामध्ये नाही. आणि आजची अशी स्थिती आहे त्या ह्याच्यामध्ये 100 धाब्याची घरं. आज आपल्याला सुरवड ह्या गावामध्ये 100 बंगले तुम्हाला दिसतील. बरं. सुरवड हे गाव अकलूज आणि इंदापूरच्या रस्त्यावर पालखी मार्गावर इंदापूरपासून 10 किलोमीटर आहे. आणि आज आपल्याला सुरवडच्या परिसरामध्ये गेल्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला दुतर्फ असे बंगले दिसतील. त्याच्यामध्ये ही सगळी किमया ह्या पाण्याची किमया, उपसा सिंचन योजनेची किमया याच्यामध्ये आहे. नक्कीच. आणि ते सांगताना तुमचं बोलतानाही खूप समाधान कार्याचं जाणवतोय, कायापालट केलं त्याचं जाणवतंय. सहकाराची परिस्थिती काय आहे गावाकडे? जनरली सहकार आणि गाव हं. हे कधी रुजत नाही. कारण सहकार म्हटलं की तिथं राजकारण येतं. पण मला ज्यावेळेस कळत होतं तेव्हापासून जसं मी पाहिलं की सहकाराचा खरं जर अर्थ काढायचा असेल किंवा जर शिक्षण घ्यायचं असेल सहकार काय असतो तर खरंच सुरवड गावात आलं पाहिजे. का तर जेव्हापासून 89 सालापासून जसं ही शेती पाणीपुरवठा संस्था स्थापन झाली, ही सहकारातलीच संस्था. पण सहकारातून एकही आजपर्यंत निवडणूक झालेली नाही. हे सगळे सर्वानुमते बिनविरोध निवडून देत. आणि तेव्हा ज्यावेळेस लिफ्ट स्थापन झालं तेव्हा पहिले त्याचे चेअरमन म्हणून सरांचेच धाकटे बंधू ज्ञानदेवराव मगर हे कृषी पदवीधर. आणि त्यांनी 10 वर्ष इतक्या छानपैकी त्याचं व्यवस्थापन केलं. तो सहकार आणि ते जी बसवलेली घडी आहे ती आज तागायत सुरू आहे. म्हणजे त्याच्या व्यवस्थापनामध्ये कुणीसुद्धा ढवळढवळ करत नाही. बरं. म्हणजे त्याला खरं सहकार म्हणतात, एकत्र येऊन केलेली शेती. एक शेतकरी म्हणून आपल्याला काय काय वाटतं की काय काय या संपूर्ण योजनेनं आपल्याला दिलं, काय परिवर्तन झालं? ज्यावेळेस मी त्यावेळेस 10वीलाच होतो, ज्यावेळेस हे लिफ्ट इरिगेशन म्हणजे ज्वारीचं पीक बदलून आम्ही स्वप्न पाहत होतो ऊस घेण्याची, त्यावेळेस तर नक्कीच वाटत नव्हतं की आम्ही ऊस ह्या भागात घेऊ म्हणून. पण ऊस आणि केळी ज्यावेळेस आज दिसतं त्याच बांधावर उभा राहिल्याच्या नंतर हे त्याचं परिवर्तन आहे आजचं. आणि त्याच्यातलं जर हे बघितलं तर जमीन तीच आहे, जागा तीच आहे, पण आपण ते हे जर बघितलं चित्र तर टोटल हिरवगार दिसतं. आजही एवढा मे उन्हाळा असला, मेचा उन्हाळा गेला, त्याच्यामध्ये असं हिरवगार सगळीकडे सुरवडच्या परिक्षेत्रामध्ये सगळं क्षेत्र दिसतं. बरं. आपली जी भैरवनाथ पाणी पुरवठा संस्था आहे त्याचं नेमकं वैशिष्ट्य आपल्याला काय वाटतं? एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बरं का, जवळजवळ आमचे 534 सदस्य आहेत, सभासद आहेत त्या संस्थेचे. वर्षातून नियमित मीटिंग होते त्याची, वर्षात जनरल बॉडी मीटिंग होते. आता यांनी पाहिलं की आपल्याला जर कायापालट करायचं असेल तर पहिलं म्हणजे अत्याधुनिक प्रकारचं शेतीशास्त्राचं आपण त्याचे कास धरले पाहिजे. या भैरवनाथ पाणी पुरवठा संस्थेने काय केलं याच्यामध्ये की जोपर्यंत आपण पाण्याचं व्यवस्थापन नीट करत नाही तोपर्यंत आपल्याला त्यातून काय हे मिळणार नाही. आणि म्हणून आम्हाला आश्चर्य वाटेल तुम्हाला, माझे वडील बंधू
स्थापत्य इंजिनियर कृष्णराव मगर, आमचे पहिले सचिव किंवा हे बाकीचे मंडळी सगळे ते घोगरे कंपनी सगळे आम्हाला, यांनी पाण्याचं वितरण करत असताना प्रत्येक 25 एकरापर्यंत पाईपलाईनचं जाळं विणलं. म्हणजे पाण्याचा नाश होत नाही. हे नदीतून पाणी येतं, डिलिव्हरी चेंबरमध्ये पडतं आणि पुन्हा 3-3, 4-4 किलोमीटर ती पाईप देऊन आणि प्रत्येक 25 एकराला एक आउटलेट काढून दिलं. त्यामुळं पाण्याचा अजिबात नाश होत नाही. आता त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट होती की वेळेवर पाणी मिळायला लागलं, पिकं उत्तम यायला लागली. त्यातून एक सगळं याचं वैशिष्ट्य असं एक याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, कामाची प्रतवारी गुणवत्ता माझ्या कृष्णराव मगरांनी म्हणजे माझ्या मोठ्या बंधूंनी त्याचं डिझाईन केलं, आराखडा बनवला. काय अजूनपर्यंत 25 वर्ष झाली नदीपासून 5 किलोमीटर डिलिव्हरी चेंबरपर्यंत जी पाईपलाईन झाली, त्या पाईपलाईनचं डिझाईन म्हणजे त्याचं चर खोदला, त्याचं बिल्डिंग केलं, त्याचं ग्रेडिंग केलं, पाईपलाईन केलं, पाईपलाईनच्या प्रत्येक जॉईंटला 15-15 दिवस पाणी दिलं आणि आश्चर्य वाटेल आपल्याला 25 वर्षामध्ये त्या उपसा सिंचन योजनेमधल्या मुख्य पाईपलाईन किंवा उप पाईपलाईनमध्ये एक पाण्याचा थेंबही अजून कुठे लिकेज नाही. महत्वाची गोष्ट आदर्श स्कीम आमची झालेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मला वाटतं आम्ही पाहिल्याच्यामध्ये आदर्श आमची स्कीम, हे एक वैशिष्ट्य. दुसरं एक वैशिष्ट्य आता फडतरेंनी सांगितलं, चोख कारभार. जर कुठल्या एखाद्या माणसानं शिस्त मोडली तर त्याला ताबडतोब दंड दिला जातो आणि दंड दिल्यामुळं ते माणसं सगळ्या शिस्तीनं पाणी घेतात, सगळ्याला पाणी योग्य वेळेवर मिळतं. फक्त उन्हाळ्यामध्ये या मात्र थोडीशी तानाताण होते, ही गोष्ट मान्य करावं लागेल. अजून एक वैशिष्ट्य, आम्ही नुसतं पाणी आणून दिलं पण काम असं नाही आहे. आधुनिक शेतीसाठी आम्ही तिथं कृषी विस्तार ट्रस्ट असा स्थापन केला, त्या ठिकाणी प्रतिष्ठान स्थापन केलं. सुदैवाने त्याचा मीच अध्यक्ष आहे त्याचा. मग आम्ही त्याच्यामार्फत ह्या उपसा सिंचन गावातून पीकवार गट तयार केले. ज्वारीचा गट वेगळा, ऊसाचा गट वेगळा, केळीचा गट वेगळा, ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे गट तयार केले. आणि गट तयार केल्यानंतर त्या गटामध्ये जेवढं असेल तर ते तुमचं कृषी विज्ञान केंद्र बारामती, त्याचे शास्त्रज्ञानाची आत्माच्या मार्फत ते गट स्थापन केली. खात्यातला बरोबर घेऊन जायचं आणि विशेष म्हणजे आमच्याकडं पाणी आलं, आमच्याकडं पैसा आला आणि मग ह्याच्या कंपन्या होत्या, खताची कंपनी, औषधाची कंपनी, ह्या सगळ्या कंपन्या आमच्याकडे पळत यायला लागल्या, आमचं घ्या आमचं घ्या. आम्ही म्हटलं ठीक आहे, या आम्हाला समजून सांगा, आमच्या शेतकऱ्यांना समजून सांगा, प्रयोग करा. आणि असं त्या कंपन्या, कृषी विज्ञान केंद्र आणि आमचे प्रगतशील शेतकरी आणि आमचे कॉन्टॅक्ट फार्मर निर्माण झाले, संपर्क शेतकरी निर्माण झाले, संपर्क शेतकरी, आणि त्यांनी हे कायापालट केलं. आणि आश्चर्य वाटलं, आमच्याकडं ऊसाचं 100 टन इकरी ऊस काढणारे असे डझनावर आमचे शेतकरी आहेत. आमच्या ऊसाची म्हणजे सरासरी ती सुद्धा 80 टन आहे, त्याच्यामध्ये नाही. आणि याचं श्रेय मी आता जी काही बॉडी आहे, आमचे चेअरमन म्हणून आहेत अतिशय, त्याच्यामध्ये घोगरे म्हणून आहेत, ते म्हणजे नंतर दुसरा एक घोगरे असं छानपैकी सदू घोगरे म्हणून एक आमचा एक सचिव आहे, अतिशय कार्यक्षम मुलगा आहे तो. काय ही मंडळी पंप हाऊस असेल, डिलिव्हरी चेंबर असेल, शेतकऱ्याचं असेल, पाणी वाटप असेल, पाटकरी, कर्मचारी, या सगळ्याच एक त्याच्यामध्ये काम करतात. हे मोठे वैशिष्ट्यपूर्ण शिस्तबद्ध काम चालल्यामुळं 25 वर्षामध्ये आम्हाला अजूनपर्यंत कुठलाही त्रास झाला नाही. आणि एवढ्या मोठ्या दुष्काळात, हा महादुष्काळ होता, आश्चर्य वाटेल, हा महादुष्काळसुद्धा अगदी परवापर्यंतच्या विहिरीला पाणी चालू होतं. विहिरीला 2-2 तास आमची मोटरही चालत होत्या. आणि या आमच्या 500-600 एकरामधला खोडवा आमचा अजूनही अशा दुष्काळातसुद्धा आम्ही जिवंत ठेवलेला आहे. ही आमची ह्या भूजल पुनर्भरणाची किंवा आमच्या उपसा सिंचन योजनेची ही सगळी किमया आहे. खरोखर ही किमया आणि कौतुकास्पद आहे हे सगळं जे काही आहे. पण ह्या गोष्टी करत असताना अडचणी ह्या येतातच, त्यावर मात आपण कशी केली? अगदी खरं आहे. पण ह्या गोष्टी करत असताना अडचणी ह्या येतातच, त्यावर मात आपण कशी केली? अगदी खरं आहे. तो अगदी सुरुवातीची अडचण म्हणजे आम्ही मगर बंधू ज्यावेळेस आम्ही गेलो, गावामध्ये गेलो, मी विद्यापीठात सर्व्हिसला, मोठे बंधू इरिगेशन डिपार्टमेंटला, धाकटे बंधू BSc ॲग्रिकल्चर, तिघा मी पदवीधर. आणि आम्ही गावात गेलो, गावाला सांगितले आपल्या स्कीम करायची. जी काही वयस्क मंडळी होती ना, त्यांना वाटलं ही नोकरी करणारी मंडळी का तर गडबड करतील, आपल्या जमिनी घाण फडतील, लँड लिफ्ट झालं म्हणजे आपण हे सगळंच जाऊ.
आमच्यावर विश्वास दाखवला नाही त्यांनी सुरुवातीला. मग आम्ही त्यांना घेतलं आणि पाटणला राहून तिथं 3000 एकरावरची उपसा सिंचन योजना त्यांना दाखवली. हे असं होऊ शकतं, विश्वास दाखवला त्याच्यावरचा. नंतर दुसरं एक त्याच्यामधला सगळ्यात म्हणजे अडचणीचा भाग आला तो मध्ये आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस केला तर एकदम आम्ही शेवटच्या टोकाला नाबार्डशी संपर्क, बँकेशी संपर्क, आम्हाला आवर्जून उल्लेख करावा लागेल पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचा. आम्हाला पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेनं अगदी पुढाकार घेऊन कुठलाही त्रास न देता आम्हाला कर्जाची वेळेवर हे केली. नाबार्डला साठे म्हणून डायरेक्टर होते ह्याच्यामध्ये, अण्णासाहेब शिंदे होते आणि आम्हाला म्हणजे ह्या अल्प व्याजदरामध्ये आम्हाला त्यांनी ती स्कीम व्हायला दिली. आणि आमची स्कीम म्हणजे 1.5 कोटीची स्कीम सर्वाच्या यांनी फक्त 1.25 वर्षात पूर्ण झाली. ही मोठी किंमत आहे, नाही तर 2-2, 3-3 वर्ष जातात त्यामध्ये. अडचणीचा दुसरा एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा सांगा म्हणजे याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी जे मजूर मिळणं, मजूरच मिळत नव्हते, सगळे रोजगार हमी जायचे. मग आम्ही गावची मिटिंग घेतली, त्यांना म्हटलं मजूर मिळत नाही. मग आश्चर्य वाटेल ते म्हणजे आम्हाला पगार द्या न द्या, आम्ही जे गावाच्या सहभागातून जे गावचे 50 लोक चाऱ्या खोदायला तिथं आले, त्यांना पगार दिल्यानंतर आम्ही, पण मजूर मिळत नव्हती. अशा अडचणीला तोंड देत देत शेवटी फार थोड्या वेळात आमची स्कीम पूर्ण मंजूर झाली. फार छान. आता आपल्या गावाचा कायापालट झालाय, पण बरीच अशी गावखेडी आहेत की जिथे कायापालट होणं गरजेचं आहे, तर त्यांनी काय करावं आणि काय करू नये? नाही, बरोबर आहे आपला प्रश्न. काय शेवटी आम्ही आदर्श म्हणून घेतोय, आम्हाला निश्चित कायापालट झालेला आहे. आता भोवताली जी गावं आहेत आपण जर पाहिलं, आमची सुदैवाने आमची भौगोलिक परिस्थिती अतिशय चांगली आहे. 118 TMCचं उजनी डॅम वरच्या बाजूला आहे, त्याच्या खाली उजनी जाते, इकडून नीरा नदी इकडून आणि इकडून भीमा नदी, त्याचा नरसिंहपूरला त्याचा संगम होतो. तर तो जो 15 किलोमीटरचा जो नदीचा भाग आहे, एक स्कीम आमची झाली. आणि आश्चर्यला वरच्या बाजूला वडापुरी आहे, खालच्या बाजूला भांडगाव आहे, त्याच्या बाजूला अवसरे होते, त्याच्यामध्ये बावड्याला हर्षवर्धन पाटलांच्या काही स्कीम, शंकरराव बाजीराव पाटलांच्या स्कीम्स काय झाल्या. आणि हे झाल्यानंतर त्या भागामध्ये साधारणतः 80-85 पासून म्हणजे 90 सालापासून 10 वर्षामध्ये अक्षरशः उपसा सिंचन योजनेचं पेव फुटलं. बरं, पाणी आलं की पुढचं मग आपापच येतं, सगळं प्रत्येक होतं, गावात आलं, खरंय. त्याच्यामध्ये नाही आहे. शैक्षणिक सुधारणा झाल्या, संकुलं प्रस्थापित झाली, क्रीडांगणं प्रस्थापित झाली, नंतर त्या ठिकाणी झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हर्षवर्धन पाटील मिनिस्टर असताना सगळ्या मांडणी केली व आम्ही सगळ्यांनी मोठ्या मोठ्या एवढ्या उपसा सिंचन योजना केल्या. तर त्या ठिकाणी त्या भाटनिमगावच्या खालच्या बाजूला 3 कोटी रुपयाचा कोल्हापूर टाईपचा बंधारा बांधला, पाणी अडवलं आणि उजनी धरणातून वीज निर्मिती होऊन जे काही थोडं बहुत पाणी बाहेर पडायचं ते पाणी त्या बंधाऱ्यात अडवलं. आणि त्यामुळं आम्हाला पाण्याची कमतरता फक्त उन्हाळ्यात थोडी कमतरता भासते, पण तशी वर्षभर कमतरता आम्हाला भासली नाही. फार छान. आता ज्वारी प्रक्रिया उद्योगात आपण तर दादासाहेब क्रांती घडवलेली आहे खरोखरच. तर आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की शाश्वत शेतीसाठी आपण काय मंत्र द्याल? आपण ज्यावेळेस कृषी विकास प्रतिष्ठान साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलं आणि प्रत्येक पीक निहाय गट केले होते आणि त्या गटातलाच एक ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचा गट करून प्रोसेसिंग केलं. जिथं जसं पीक असेल त्याच्यावर प्रायमरी प्रोसेसिंग करा, प्रोसेसिंग करून त्याचं डायरेक्ट विक्री मार्केट कमिटीत किंवा मार्केट यार्डमध्ये न करता शक्य होईल तेवढं तुम्हाला कंझ्युमरपर्यंत कसं पोचता येईल. कारण आज आम्ही असे प्लॅटफॉर्म तयार केलेत की आज मागच्या आठवड्यामध्येच स्वीडन आणि दुबई इथून आपल्या भाजीपाल्याला सुद्धा मागणी आली. आमचं त्याचं वर्किंग चालू आहे की आपण डायरेक्ट त्यांना 20 टन पर आठवडा असं आपलं देण्याचं प्लॅनिंग त्यांना आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही मार्केटचा अंदाज घेऊन तुमच्या भागामध्ये कोणतं क्रॉप येतं त्याच्यावर शेतकऱ्यांचे गट करायचे, त्यांना एकत्र करायचं. फक्त सहकार रुजवताना काळजी घ्यायची, म्हणजे राजकारण त्याच्यात नाही आलं पाहिजे, कारण जिथं अर्थकारण येतं तिथं राजकारण येतं. त्याच्यामुळे प्रत्येकाचा हिस्सा त्याला वाटून देऊन तुम्ही एकत्र जर काम केलं तर नक्कीच आर्थिक सुधारणा होऊ शकते. आपण या शेतकऱ्यांना भविष्यात कुठे पाहत आहात? खरं म्हणजे आम्हाला आमच्या पुढं फार मोठ्या एक आशा आकांक्षा आहेत, त्या सांगतो. इथपर्यंत आम्ही आलो, ह्याच्यावर समाधान मानायचं का? नाही. आता आम्ही विचार करतोय की शेती उत्पादन होत आहे, पण आपण ऊस, केळी, पपया याच्यावर थांबायचं का? मग आपल्याला कुठंतरी म्हणजे नॅशनल इंटरनॅशनल
मार्केट किंवा ऑनलाईन मार्केट पाहून आपल्याला नवीन नवीन आधुनिक पद्धतीची पीक पद्धती आपण केली पाहिजे. आता यांनी सांगितलं की तर आम्हाला परदेशातून जर आम्हाला तर आम्ही भाजीपाला आमची द्यायची तयार आहे. आम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी एक प्रयोग केला. मका असते छोटी कॉर्न, बेबी कॉर्न. अच्छा, म्हणजे तुम्ही विविध प्रयोग करून ते तुम्ही त्याला आपण यशस्वीरित्या ते पुढे नेता आहात. जाता जाता आपण शेतकऱ्यांना काय संदेश देणार नाही, आहात? मी एकच सांगेन की आता तुम्ही आधुनिकतेची आधुनिक कृषी तंत्राची कास धरा काय, आणि एकच महत्त्वाचं आहे, सर्वांनी शेतीवर अवलंबून राहू नका. आता आपल्याला संधी मिळालेली आहे. आपली पुढचं जनरेशन आहे. ह्या जनरेशनना वेगवेगळ्या त्यांच्या इच्छेप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांना पदार्पण करून द्या. नवीन नवीन कृषी उद्योग करा, धंदे तयार करा, ह्याच्यामध्ये घ्या किंवा आधुनिक शेती करा. महत्त्वाचा आता ह्याच्यामध्ये रेशीमचा उद्योग फार मोठ्या प्रमाणात होतोय, तो करा. म्हणजे फक्त शेतीच्या शेतीपूरक उद्योग. पिकावरच अवलंबून न राहता वेगवेगळ्या शेतीपूरक व्यवसाय पॉली हाऊसिंग शेतकऱ्यांनी करा, कंट्रोल होय. फार्मिंग करा, ह्याच्यामध्ये करा आणि त्याप्रमाणे पुढे जा. याच्यामध्ये सगळ्या सिस्टम्सवर करा. करता येण्यासारखं खूप काही आहे आणि ते केलं पाहिजे. आणि आपलं कार्यही खूप छान आहे, त्यामुळे अनेक जणांना नवजीवन मिळालेलं आहे. आज आपण या ठिकाणी आलात आणि इतकी छान माहिती आणि संपूर्ण गावाचा कायापालट संपूर्ण शेतकऱ्यांना सांगितला, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते दोघांचेही. धन्यवाद.